नमस्कार, आपण बघत आहात WH न्यूज जनजनांची आवाज. विशेष बातमीमध्ये आपले स्वागत. मी विजय खवसे. आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा. जॉईन बटनवर जाऊन सदस्य बना व आम्हाला आर्थिक मदत करा. तर बघूया आजची विशेष बातमी काय आहे. वाढत असताना त्याचा वापर कसा करावा आणि त्याची मर्यादा कशी सांभाळावी याबद्दल सुंदर विवेचन केलं आहे. त्यानंतर मी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांना विनंती करतो की आपण इथं मार्गदर्शन करावं. अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाच्या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय न्यायमूर्ती शिरपूरकर साहेब, आमचे युवा तडफदार माहिती आयुक्त राहुलजी, आमचे मित्र हेमराजजी, प्रदीपदादा, हंसराज, जो सर आणि इथे पुढे बसलेल्या समस्त डिजिटल युगातील पत्रकारांना, विद्यार्थ्यांना, मुळात प्रेस फ्रीडम डेच्या निमित्ताने बोलत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बरेचदा पत्रकारांना असं वाटत असतं की तुम्ही कुठल्याही युगात असा पण आमची दखल घेतली पाहिजे. म्हणजे कुठेही समजा जर आम्ही असेल तर आम्ही बरेचदा प्रवीणजी आम्ही जेव्हा छोट्या कार्यशाळांमध्ये जातो बोलायला बातमीदारांपुढे, तेव्हा आम्हाला असं वाटत असतं की पत्रकारांनी ग्रामीण भागात राहणारा एखादा पत्रकार असला तरी त्या गावात आलेला नवीन हेडमास्तर असो की पोस्ट ऑफिसर असो की त्यांनी सगळ्यात पहिले त्या पत्रकाराला रामराम केला पाहिजे असं आम्हाला वाटत असतं. म्हणजे पत्रकार अलक्षित राहू नये, पत्रकार दुर्लक्षित राहू नये अशा युगात आपण सध्या आहोत, कालही होतो आणि पुढेही राहणार आहोत. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की आम्ही खूप छोटे आहोत, आम्ही खूप नम्र आहोत, असं समजायचं काही कारण नाही. पुढच्या युगाचे चॅलेंजेस तुम्हाला स्वीकारायचे आहेत. त्याच्यामुळे दूसरों की जय से पहिले खुद की जय करें. स्वतःला कमी मुळीच समजायचं नाही, हे तुम्हाला पहिलं सांगणं आहे. आता नवीन युगामध्ये सगळ्यात मोठं आव्हान कोणतं आहे तर स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचं आहे. आता स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आधी सभा संमेलनं घ्यावे लागायचे, भाषणं करावे लागायचे, मोठ्या मोठ्या जोरात स्पीकरवरून बोलावं लागणं हे तुम्हाला कळणार नाही, म्हणून भोंग्यावरून बोलावं लागायचं हे तुम्हाला जास्त लवकर कळेल. म्हणजे जेणेकरून आपल्या कानापर्यंत आपलं अस्तित्व जाणवलं पाहिजे अशी व्यवस्था जुन्या काळामध्ये करावी लागायची. आता बस एक क्लिक करून टाका तुम्ही की एका तुमच्या क्लिकसरशी त्या ट्विटरवर तुम्ही पोहोचता, जिकडे तिकडे तुमचं अस्तित्व ठळक होत जात असतं. पण असं असतानाही डिजिटल परिघामध्ये समजा जर पत्रकारितेचं किंवा प्रसारमाध्यमांचं अस्तित्व काय आहे याचा विचार आपण जेव्हा करतो तर याच्या आधी नितीनजी बोलून गेलेत आत्ताच की त्यांनी लोकशाहीचे 4 स्तंभ आपल्याला सांगितले. त्यामध्ये न्यायपालिका असेल, कार्यपालिका, विधिमंडळे आणि प्रसारमाध्यमे असं आपल्याला माहिती आहे. तर आपण जेव्हा कार्यपालिकेचा उल्लेख जेव्हा करतो, कार्यपालिका म्हणजे नोकरशाह, तर या नोकरशाह जो काही असतो, हा कर्मचारी वर्ग जो काही असतो, तर आपल्या असं लक्षात येतं की ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा एक निर्देशांक आहे. या निर्देशांकामध्ये भारताचा जगातल्या भ्रष्टाचारी देशांमध्ये 85वा क्रमांक आहे. या नोकरशाहीबद्दल आदर बाळगायचा की नाही हे तुम्ही ठरवा. त्याच्यानंतर समजा जर दुसरं कार्यपालिकेच्या नंतर दुसरी समजा जर आपण म्हटलं तर विधिमंडळ आहे. या विधिमंडळाच्या 10 वर्षाचा एक आढावा घेण्यात आला मित्रांनो. या 10 वर्षाच्या आढाव्यामध्ये प्रतिवर्षी फक्त 30 दिवस देशभरातली विधिमंडळं चालली आहे असा आलेख त्यांनी प्रस्तुत केला आहे. हे सर्वेक्षण आपल्यासाठी अभिमानाने उचंबळून जाणारं आहे काय की नाही याचाही विचार तुम्हीच करा. त्यानंतर राहिला भरोसा जो काही आहे तो न्यायपालिकांवर आपला आहे. निश्चितपणे या देशाला न्यायपालिका न्याय देईल असा समज सर्वसामान्य भारतीयांचा आहे. पण जेव्हा आपण लक्षात देतो की कनिष्ठ किंवा दुय्यम पातळीवरचे जेव्हा किती खटले रखडलेले आहेत असा जेव्हा आपण अशी जेव्हा पाहणी झाली तेव्हा 4 कोटीपेक्षा जास्त खटले रखडलेले असल्याचं आपल्या लक्षात आलं. अशा एका पाहणी अहवालामध्ये आढळून आलेला आहे. हायकोर्टातली ही संख्या 41 लाखांच्या वर आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये 61,000पेक्षा जास्त किंवा 65,000च्या दरम्यान प्रकरणांना विलंब झाला आहे. असं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा फास्ट ट्रॅक न्यायालय असतील किंवा काही असतील तर थोडक्यात न्यायपालिका सर्व जनतेच्या आकांक्षांना पुरवू शकत नाही, त्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही असंही आपल्या लक्षात आलं. मग फास्ट ट्रॅक न्यायालय आपण पाहत असताना जनतेच्या आकांक्षांना किंवा अपेक्षांना अंत नसतो, अपेक्षा खूप वाढत असतात. मग आपण आपल्या देशाची जेव्हा अवस्था बघतो तर तेव्हा निवृत्त झालेले जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते रंजन गोगोई, त्यांनी असं म्हटलं होतं की 2020 मध्ये न्यायव्यवस्थेसह देशाच्या सर्व स्तरामध्ये अवमूल्यन झालेलं आहे. मग आता आपण बोलतोय पत्रकारितेबद्दल, चौथा स्तंभ जो काही आहे तो.
मग समजा जर या समाजाच्या एका घटकांची आपण चर्चा करत असू आणि 4 स्तंभांची चर्चा करत असू, तर आपल्या सर्वसामान्यांमध्ये पत्रकारितेचे घटक आहेत. त्याच्यामुळे त्याचं अवमूल्यन झालं नाही असं समजण्याचं काही कारण नाही. हा रास सर्वस्तरीय आहे, त्याच्यामुळे 4ही स्तंभांचं अवमूल्यन झालं आहे या समाजापर्यंत पोहोचण्यात काही दुमत नसावं असं मला वाटतं. एक विका राजवाड्यांचं मी मत तुम्हाला सांगतो डिजिटलायझेशनच्याकडे वळण्याच्या आधी. ते असं म्हणाले होते की जनतेच्या दुःखाबद्दल लेखकाच्या मनात जोपर्यंत गाढ सहानुभूती निर्माण होत नाही, तिची दैन्यावस्था बघून ज्यांचे मनं कढत नाहीत, उकळत नाहीत, तोपर्यंत ते साहित्यिक कसली वाङ्मय निर्मिती करणार. त्यांच्या हातून फक्त रद्दड काव्य आणि कादंबऱ्यात निर्माण होतील असा त्रागा विका राजवाडे इतिहासाचार्य तुम्हाला माहिती आहे त्यांनी व्यक्त केला होता. त्यांनी साहित्यिकांबद्दल व्यक्त केलेला जो काही त्रागा होता किंवा जी काही उद्विग्नता होती ती आपल्याला पत्रकारांबद्दल सुद्धा लावता येऊ शकते किंवा तो क्रायटेरिया आपण पत्रकारांना सुद्धा लावू शकतो. आता पत्रकारांचं अलीकडच्या काळामधलं वागणं आपण समजा जर बघितलं तर मित्रांनो, तुम्ही नव्या पिढीचे प्रतिनिधी आहात म्हणून तुम्हाला सांगतो. आमच्या काळामध्ये राहुलजी तुम्हाला माहिती आहे की आम्हाला ऑन द स्पॉट जर्नलिझमचा छंद होता. पत्रकारांच्या डोक्यामध्ये एक किडा वारंवार वळवळत असतो, त्याचं नाव तुम्हाला माहिती आहे. म्हणजे मी सिरपूरकर सरांची क्षमा मागून त्या किड्याचं नाव जाहीर करतो. सर, आमच्या ग्रामीण पत्रकारांमध्ये त्याला रहमान किडा असं म्हणतात. हा आता संशय ज्याच्या मनात नसतो तो पत्रकारच होऊ शकत नाही. पण हा असा किडा नको तिथे चालवणंही योग्य नाही, पण आपण नको तिथे तो चालवत असतो. पण असं तो भाग जरा विषयांतर होईल. पण असं लक्षात येतं आपल्याला की जनतेच्या दारात जात असताना आपण नेहमी जनतेचे वकील बना, पण जनतेचे न्यायाधीश मात्र बनू नका, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात असते. तरीही आपण अलीकडच्या काळापर्यंत मीडिया ट्रायल हा शब्द मात्र ऐकत असतो. मीडिया ट्रायल मात्र आपण ऐकतो, कारण असं आहे की आपणच आम्ही त्याला आत्तापर्यंत बरेचसे दिसत होते, आता जरा कमी झाले, त्यांना दांडेकर समिती म्हणतो, ज्यांच्या हातात दांडा असतो आणि ते सतत मग ते काय म्हणतो, राज ठाकरे औरंगाबादमध्ये पोहोचले, राज ठाकरे औरंगाबादमध्ये जायसाठी त्यांची काय कोणाकडून आरती झाली, असं झालं, मग आता ते काय बोलणार, अयोध्येला जाणार का. अरे किती लोकांना ब्रेकिंग न्यूजचा या कंटाळा आलेला आहे. तसंही असताना चॅनलच्या या अति आक्रमकतेविरोधात म्हणावा तसा जनतेचा रोष आत्तापर्यंत त्या चॅनलकर्त्यांच्या कानावर कदाचित आदळला नसावा, म्हणून आपल्याला ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली सवंग पत्रकारिता बघायला मिळते आहे. याचाही डिजिटलायझेशनच्या युगात जात असताना आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. मग पत्रकारितेचे सर्व क्षेत्र समजा जर सुमारीकरणाकडे वाटचाल करत असतील, सर्व क्षेत्रामध्ये समजा जर अवमूल्यन झालं असेल, तर लोकांच्या विश्वासार्हतेचं काय. मी आत्ता अलीकडेच मागच्या आठवड्यामध्ये उदगीरला साहित्य संमेलनामध्ये जाऊन आलो. तिथे विषय होता सर, त्यांनी आयोजकांनी विषय असा दिला होता की प्रसार माध्यमांची विश्वासार्हता शून्यावर येऊन ठेपली आहे. डायरेक्ट त्यांनी म्हटलं होतं. हे असं आहे का खरोखर. समजा जर तसं असतं तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बोलवण्याचं काही कामच नव्हतं. पण तरीही एक गोष्ट मगाशी मी जे सांगितलं की या जगाच्या व्यथा, विवंचना, सामान्य लोकांच्या, सामान्य वंचितांच्या ज्या काही घटना असतील त्याचा प्रतोद आपण बनलं पाहिजे, त्याचं ब्रँड ॲम्बॅसेडर आपण बनलं पाहिजे आणि सत्ताधाऱ्यांच्या किंवा राज्यकर्त्यांच्या कानापर्यंत ज्या व्यथा पोहोचत नाही त्या पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी प्रसारमाध्यमांचे वेगळे हे जे काही माध्यम आहेत ते आपण उपयोगात आणले पाहिजे असं मला वाटतं. हंसराजजींनी आत्ता सांगितलं की युनेस्कोला कोणतं काम सोपवण्यात आलं आहे, की या अलीकडच्या काळामध्ये फ्रीडम ऑफ द प्रेस ज्याला आपण म्हणतो ते कशा पद्धतीने राबवलं जातं याच्यावर वॉच ठेवण्याची गरज आपल्याला आहे. आणि त्या संस्थेला सांगण्यात आलं आहे की संयुक्त राष्ट्रसंघाच्या की तुम्ही याच्याकडे जरा लक्ष ठेवा. मध्यंतरी हेमराजजींनी सांगितलं की निगराणीचा किंवा काही तोही एक मुद्दा आला. तर त्यावेळेला एक सगळ्यात मोठी म्हणजे आजच मठाच्या ऑनलाईनला मी बातमी वाचली की त्याच्यात असं म्हटलं आहे की या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर सर्वात मोठी समजा जर कोणती आक्रमण कोणतं झालं असेल तर 85% प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर वॉच ठेवला जातो, पाळत ठेवली जात आहे. मग ही पाळत समजा जर चांगल्या पद्धतीने असेल तर ठीक आहे, पण नको त्या पद्धतीने समजा जर पाळत असेल तर त्याच्या विरुद्ध सुद्धा आवाज उठवणं आपलं काम ठरतं. एक महत्त्वाची बातमी मी तुम्हाला सांगतो की जगभरामध्ये मागील 6 वर्षांमध्ये 455 पत्रकारांच्या हत्या झाल्या आणि पत्रकारांवरील ऑनलाईन हल्ले वाढत चालले असून त्यात सर्वाधिक महिला भरडल्या जात आहेत. हे फार चिंताजनक वास्तव आहे. 2021मध्ये 125 देशांच्या 901 पत्रकारांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यामध्ये 73% महिला पत्रकारांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ऑनलाईन हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की ऑनलाईन कुठेही असणं म्हणजे
एखाद्या समजा जर आपण आता गॅजेटचा उपयोग कोणत्या पद्धतीने करता येऊ शकतो हे आपण याची चर्चा केली की मोबाईलच्या एका क्लिक सर्ची म्हणा किंवा मोबाईलच्या एका रिंगमध्ये आपण आपल्या विश्वासाचं वहन करत असतो की माझी मुलगी समजा जर परक्या गावामध्ये प्रवास करत असेल तर एका फोनवर मी तिला विचारू शकतो की तू सेफ आहे की नाही. पण असं असतानाही फेसबुक असेल ऑनलाईनच्या पद्धतीने ज्या पद्धतीने अत्याचाराचा सामना करावा लागत आहे तो फार महत्त्वाचा आहे. आणखी एक मी तुम्हाला सांगतो की डिजिटलायझेशनच्या प्रोसेसकडे वळत असताना एक आता स्टारलिंक नावाची एक मोठी ज्याला काय म्हणतो की आपण लिंक फॉरवर्ड केली जात आहे. भारतामध्ये या स्टारलिंकचा अजून प्रसार झालेला नाही आहे कारण मला वाटते त्याला मान्यता मिळालेली नाही आहे. या स्टारलिंक व्यवस्थेचा मालक आहे ॲलन मस्क. आता सध्या वाटल्यास ॲलन मस्कच्या परिचयाची गरज नाही आहे की कोट्यवधी रुपयांमध्ये त्याने ट्विटरची खरेदी केलेली आहे आणि या एकट्या ॲलन मस्कनी 2000 उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये सोडलेले आहेत. आपल्याला असं वाटत होतं की जेव्हा आपण कशामुळे आपल्याला असं वाटत होतं की रशिया आणि युक्रेनचं युद्ध जेव्हा सुरू झालं आपल्याला वाटत होतं की फार तर 1 आठवडा, खूप झाला तर 2 आठवडे हा युक्रेन तग धरू शकेल. आणि कारण सर्वाधिक मारा जो काही झाला तो इंटरनेटवर झाला होता. पण या तिथल्या युक्रेनच्या मंत्र्यांनी या ॲलन मस्कला विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असं डिजिटलायझेशन पद्धती विकसित करा की कितीही बॉम्ब हल्ले झाले तरी आमच्या देशातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण थोपवलं जाता कामा नये. ॲलन मस्कने त्यांना मदत केली आहे. आणि या ॲलन मस्कचं स्वप्न काय आहे? हा ॲलन मस्क असं म्हणतो की असे 42,000 उपग्रह पृथ्वी नजीकच्या कक्षेत सोडून जवळून जातात ते आणि त्याचं इंटरनेट क्षमता वाढवण्याची आणि इंटरनेटची गती वाढवण्याची माझी इच्छा आहे. आता समजा जर ॲलन मस्कने ठरवलं, जो ट्विटर हँडल करू शकतो, जो एक ट्विट केलं होतं, तो शुभमन गिल नावाचा आपला क्रिकेटर आहे, त्यांनी आत्ता परवा ट्विट केलं. जेव्हा ट्विटर घेतलं ना या आपल्या ॲलन मस्कनी तेव्हा त्यांनी ट्विट केलं. तुम्हाला कदाचित माहिती असेल त्यांनी म्हटलं काय म्हटलं होतं याच्यामध्ये नरम विनोद होतं असं. त्यांनी असं म्हटलं की मस्क महोदय समजा जर तुम्हाला कंपनीच विकत घ्यायची असेल तर जरा आमच्या इथली स्विगी पण घेऊन टाका म्हणजे जरा ते ऑर्डर वेळेवर डिलिव्हर करतील. कारण स्विगी असो की झोमॅटो असो नवीन पिढी ऑर्डर देत असते आणि ती ऑर्डर लवकर डिलिव्हर व्हावी याच्या प्रतीक्षेमध्ये पुन्हा ते डिजिटलायझेशनच्याकडे वळत असतात. म्हणजे आपल्या अंगठ्यांना काही विश्राम नाही आहे. मग असं असतानाही ही विश्वासार्हता डिजिटलायझेशनच्या युगामध्ये आपल्याला मिळणार आहे की नाही याचा विचार आपण केला पाहिजे. एक उदाहरण सांगतो आणि समारोपाकडे जातो. उदाहरण असं आहे मित्रांनो की अमेरिकेतून बाबासाहेब आले होते आणि त्यांना इंग्लंडला जायचं होतं उच्च शिक्षणासाठी. असं असताना म्हणजे विश्वासार्हता डिजिटलायझेशनचा प्रांत नसतानाही त्या काळात कशी होती. एक उदाहरण असं आहे की नवल भतेना नावाचे पारशी त्यांचे मित्र होते ज्यांनी अमेरिकेमध्ये भारतांना शिकत असताना बाबासाहेबांना खोली आपली किरायाने दिलेली होती. किरायाने नव्हे निःशुल्क दिली होती कारण बाबासाहेब तेवढा शिक्षणाचा खर्च उचलू शकत नव्हते आणि त्यावेळेस नवल भतेनानी आपली खोली त्यांना दिली होती. या भतेना साहेबांनी जेव्हा मग मूकनायक बाबासाहेबांनी आला, बाकीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, आणि मूकनायक बाबासाहेबांनी त्या विश्रामाच्या अवस्थेमध्ये काढले भारतातल्या आणि नंतर ते इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी त्यांना जायचं होतं. या काळामध्ये मूकनायक काढल्यानंतर आपला अलीकडची पत्रकारिता अशी झालेली आहे की जिथे पैसा असेल तिथे आपण त्यांना जास्त अधिक झुकतं माप देत असतो. पण त्या काळामध्ये नवल भतेनांनी मूकनायकमध्ये कशाची जाहिरात दिली होती तर परळच्या गोदरेज तिजोरींची जाहिरात दिली होती. आता ज्या समाजाचं प्रमाण 1000त 1% वाचनाचं आहे त्या मूकनायकमध्ये नवल भतेना तोट्याचा सौदा करायला निघाले होते की त्यांनी तिजोरीची जाहिरात दिली. त्यांना माहिती आहे की ज्या समाजाकडे वाचनाचीच अवस्था नाही आहे त्याच्याकडे पैसे ठेवायला तिजोरी ते घेणारच नाही आहे. तरीही नवल भतेनांनी बाबासाहेबांच्या मूकनायकमध्ये तिजोरीची जाहिरात दिली कारण हे वृत्तपत्र टिकलं पाहिजे. या वृत्तपत्राच्या माध्यमातून होत असणारी क्रांती चिरंतन झाली पाहिजे आणि होईलच समजा जर झालंच तर या समाजाची एकंदरीत व्यथा विवंचनेला विराम मिळाला पाहिजे अशी भतेना साहेबांची इच्छा होती, जे तत्कालीन श्रीमंतांचे प्रतिनिधी होते. अलीकडच्या मस्कला समजा जर आपण असं म्हटलं की बाबा रे तू तुझी एखादी जाहिरात देतो का तर तो देईल का याचा विचार आपण केला पाहिजे. डिजिटलायझेशननी प्रत्यक्ष परिणाम किती झाला ही नंतरची गोष्ट आहे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आम्हाला जेव्हा आम्ही स्क्रीनवर बघतो अलीकडे आपला टॉक टाईम कमी झाला आहे, स्क्रीन टाईम वाढलेला आहे आणि स्क्रीन टाईम आपल्याला लक्षात आणून देतो की अरे आज ईद आहे माहिती होतं, आज अक्षय तृतीयाही आहे वाटते. मग आजकाल लोक रंगपंचमीच्या शुभेच्छा देतात, इकडच्या शुभेच्छा देतात, तिकडच्या शुभेच्छा देतात. आजकाल आपल्याला कळतही नाही की या ग्लोबलायझेशनच्या माध्यमामध्ये जे सण आपल्याला माहिती नसतात ते सणही आपल्यापर्यंत येऊन आदळत असतात. एका दृष्टीने ही गोष्ट चांगली आहे, प्रश्न त्याला वाईट म्हणण्याचा काही हेतू नाही आहे.
पण मला असं वाटतं की दोन समाजाचे सण पूरक झाले तर ठीक आहे, पण याचा वितंडवाद मात्र यातून उभा राहू नये एवढीच एक अपेक्षा आपल्याला व्यक्त करायला पाहिजे. डिजिटलायझेशनचा धोका सांगत असताना आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. 2014च्या निवडणुकीमध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं कॅम्पेन केलं ते प्रशांत किशोर, ज्यांना उदय म्हणजे आधीच्याही काळामध्ये गुजरातमध्ये त्यांनी BJPचं कॅम्पेन केलं होतं. त्यांनी डिजिटलायझेशनचा प्रसार आणि प्रभाव काय राहतो हे समाजाला दाखवून दिला आहे. आणि असं असताना अलीकडे 3-4 पक्ष इकडून तिकडून फिरून आल्यानंतर हे प्रशांत किशोर या डिजिटलायझेशनचे दादा ज्याला आपण म्हटलं जातं, त्यांना स्वतःच लीडर बनण्याचे स्वप्न पडायला लागले आहे. इव्हेंट म्हणजे उपक्रम नव्हे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण इथे समजा जर म्हणजे देअर इज डिफरन्स बिटवीन असाइनमेंट अँड इन्व्हॉल्वमेंट आपण म्हणतो. आता तुम्ही असाइनमेंटमुळे इथे येऊन बसले आहात की खरोखर तुम्हाला आत्मीय प्रेरणा मिळाली हे मला माहिती नाही, पण काही जण हसले म्हणजे दुसऱ्याही शक्यतेचा आपण परिणाम असू शकतो असं म्हणूया. तरी पण समजा जर आपल्या असं लक्षात आलं की एखाद्या इव्हेंटनी राजकीय यशस्वीता येऊ शकत नाही असं आपण म्हणू शकतो का, याचाही विचार तुम्हीच करा. मी याच्यावर काही भाष्य करत नाही, कारण अलीकडे राजकीय लोकांचे इव्हेंट वाढलेले आहेत. आणि असं म्हणत असतानाच मी तुम्हाला फक्त एक माहिती सांगतो. मी मुद्दाम आता इंटरनेटवरून हा कागद काढून आणलेला आहे की अलीकडच्या काळामध्ये व्हॉट हॅपन्स एव्हरी मिनिट ऑन द इंटरनेट इन 2020. 2 वर्षाचा आधीचा कागद आहे, तरी पण याच्यावरच्या 2 वर्षात काय क्रांती झाला आहे याचा अदमास तुम्ही घेऊ शकता. याच्यात झूम किती मीटिंग होस्ट करतं बघा. 2,08,333 पार्टिसिपंट्सला एका मिनिटामध्ये जॉईन करतो. जागतिक परिदृश्यामध्ये कोणत्या प्रमाणात इंटरनेटने विळखा घातलेला आहे, परीघ किती वाढत चाललेला आहे याचं उदाहरण आहे. आपल्याला असं लक्षात येतं की व्हॉट्सअप किती युजर शेअर करतात, तर याच्यामध्ये 4,16,66,667 मेसेजेस शेअर्स होतात एका मिनिटामध्ये. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एक सांगतो की ॲमेझॉनवर 69,444 लोक जॉबसाठी अप्लाय करतात फक्त एका मिनिटामध्ये. जगातलं इंटरनेटचं प्रमाण किती आहे तुमचं बघा. फेसबुक जे तुम्हाला सगळ्यांचं अतिशय लाडकं ज्याला आपण म्हणतो ते गॅझेट आहे, युजर्सचा शेअर केलेला मेसेजचा डाटा आहे 1,50,000 लोकांचा. आणि यूट्यूबवर पुन्हा 500 एका व्हिडिओ वगैरे शेअर्स होतात. इंस्टाग्रामवर 3,47,222 स्टोरीज अपलोड होतात. हे इतकं सगळं बघत असताना आपल्या असं लक्षात येत आहे की किती लक्षात ठेवणार आहोत आपण डिजिटलायझेशनच्या. अलीकडच्या आम्ही अशा युगामध्ये राहत होतो की आम्ही जेव्हा परीक्षा द्यायचो तेव्हा मोबाईल आला नव्हता आणि कॅल्क्युलेटरसुद्धा आम्हाला परीक्षेला घेऊन जायला बंदी होती. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही कॅल्क्युलेटर नेता, कॅल्क्युलेटर आल्याबरोबर तुम्हाला आमची आजी सांगायची की पाढे पाठ कर. आमची आई समजा जर ते पाढे पाठ केलं नाही तर आम्हाला छडी मारायची. आणि नंतरच्या उद्याच्या गुरुजींच्या छड्या कशा राहणारा या भीतीनेच आमची गाळण उडायची. त्यातून आमचे पाढे पाठ झाले. त्यातून म्हणजे आम्हाला बऱ्याचशा श्लोक किंवा पसायदान वगैरे हे काही भीतीतून आम्हाला पाठ झालेला आहे. अलीकडच्या काळामध्ये हे सगळं एका क्लिकसरशी समजा जर उपलब्ध आहे. हा डिजिटलायझेशनचा परीघ इतका वाढला असताना आपल्याला काही पाठ करायची गरज आहे काय, किंवा ती गरज उरलेलीच नाही आहे अशा युगापर्यंत आपण येऊन ठेपलेलो आहे. म्हणून पुढच्या काळामध्ये काय पाठ करायचं आणि कशाकडे पाठ करायची याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा. या पुढच्या काळामध्ये केवळ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून काही होणार नाही. जोपर्यंत आपला मोबाईल आपल्या हातात राहणार नाही तोपर्यंत आपला भयगंड काही सुटणार नाही आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. शेवटच्या 2 मिनटं की अलीकडेच परवा मी एका त्याच्याबद्दल आर्टिकलही राहुलजी मी लिहिलं होतं की ते म्हणजे असं आहे की विस्मरण कोणत्या गोष्टीचं झालं पाहिजे. आपल्या नागपूर खंडपीठातल्या एका जणांनी एक खटल्यामध्ये त्याला दोषी ठरवलं होतं आणि मग नंतर न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केलं. त्यांनी मुंबई न्यायालयामध्ये याचिका टाकली आणि सांगितलं की माझा निर्दोष मुक्त ठरवणारा जो काही खटला आहे तो डिजिटलायझेशनमधला जो काय तो काढून टाकावा. आता न्यायाधीशांनी त्याला विचारलं, अरे बाबा तू निर्दोष सुटला आहे, तू कशाला डिजिटलायझेशनच्या ह्याच्यातून संकेतस्थळावरून तो खटला काढायला सांगतो. त्यांनी सांगितलं की माझं नाव ज्या ज्या वेळेला टाईप केलं जातं त्याच्या वेळेस मी आधी गोवला गेलो होतो हे सगळ्या लोकांना समजतं. मग त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं उत्तर असं की तो आता टोकियोमध्ये नोकरी करतो आहे. त्यांनी सांगितलं की मला नवीन जॉब मिळायला त्रास होतो. एखाद्या खरोखर निर्दोष सुटलेल्या माणसाला आपला डिजिटलायझेशनमध्ये येणारं माझं नाव काढून टाकावं अशी याचिका करावीशी वाटते. त्याला विस्मृतीचा अधिकार असं न्यायाधिकार क्षेत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि न्यायाधिकार क्षेत्रामध्ये त्याला विस्मृतीचा अधिकार प्रदान केला गेला. मुंबई खंडपीठाने त्याला सांगितलं की हा खटला अपवाद म्हणून याचा काढून टाकण्यात यावा. बजबजपुरी स्मरणाची झालेली आहे. स्मरणांचा आजार फार मोठा आहे. या आजारातून तुम्हाला मुक्तता मिळावी आणि तुम्ही डिजिटलायझेशनच्या क्रांतीमध्ये अतिशय प्रभावी
अतिशय दमदारपणे वाटचाल करावी अशा शुभेच्छा देतो. या डिजिटलायझेशनचं एकच शेवटचं सूत्र तुम्हाला सांगतो की या डिजिटलायझेशननी काय होणार आहे. तर समजा जर कोणी आधुनिक तुकाराम समजा जर येणार असेल तर त्याच्या गाथा या व्यवस्थेला इंद्रायणीमध्ये कदापि बुडवता येणार नाही. हे सत्य या डिजिटलायझेशनने अधोरेखित केलं आहे. हे वास्तव तुम्हाला सांगतो. मला इथे बोलवल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा घेऊन येईल एक विशेष बातमी. तर बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्याकरिता आमच्या www.whnews.in या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.